नमस्कार. सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये. आणि आज आपण बघणार आहोत उपवासाचे लाडू किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी, मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये देण्यासाठी पौष्टिक असे झटपट होणारे लाडू. तर त्यासाठी सर्वप्रथम मी 1 वाटी शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घेणार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे ही लाडूची. पटकन होते आणि यामध्ये तूप वगैरे सुद्धा काही लागत नाही. तर आता ते शेंगदाणे भाजून होत आहे तोपर्यंत जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. तर इथे दाणे छान खमंग भाजून झाले आहेत आणि ते आपण थंड करून त्याची सालं काढून घेऊया. आता इथे भाजायचे आहेत आपल्याला पाव वाटी मखाने. मखाने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आता हे मखाना जो आहे तो छानपैकी क्रिस्पी झाला आहे. आता ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये भाजायचे आहे पाव वाटी बदाम. बदाम आणि काजू भाजून घेतल्याने त्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि खूप छान चव येते. अशा प्रकारे पाव वाटी काजू आपण इथे भाजून घेणार आहोत. अगदी नवशिकेसुद्धा करतील इतकी सोपी रेसिपी आहे. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मी 2-3 टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या फॉलो करा म्हणजे लाडू अगदी छान होतील. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. उपवासासाठी तर हे उत्तमच आहे. त्यानंतर पाव वाटी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. या खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. आणि आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करते आहे आणि हे जे पॅन गरम आहे त्यावरच हे खोबरं अगदी छान खमंग भाजून होणार आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याला दरदरीत वाटून घेऊया किंवा फिरवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. आणि जर का यामध्ये असे बदामाचे तुकडे वगैरे राहिले तर ते बाजूला काढून घ्यायचे. तर हे जे आहे हे अगदी परफेक्ट टेक्स्चर आहे. आणि मिक्सर हे पल्स मोडवरच चालवा. त्यानंतर आता जे शेंगदाणे आपण घेतले होते त्याची सालं काढून घेतली. त्यामध्ये ते उरलेले बदामाचे तुकडेसुद्धा घातले आणि त्यामध्ये मी 1 वाटीपेक्षा कमी इतका गूळ घालते आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं सुद्धा. पण जर का तुम्हाला थोडं अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ जास्त घेऊ शकता. आणि आता हे शेंगदाणे आणि गूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर याला मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे. हे सुद्धा पल्स मोडवरच करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जे टेक्स्चर आहे ते खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड नाही आहे, मध्यम ठेवायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्यांना किंवा काजू बदाम ह्या सगळ्या जिन्नसला खूप तेल सुटणार नाही आणि तो जो लाडू आहे तो आपल्या टाळ्याला चिकटणार नाही. त्यामुळे टेक्स्चर जे आहे ते थोडं दरदरीत ठेवायचं आहे, जेणेकरून लाडू वळायलासुद्धा सोपा जातो. आणि अशा प्रकारे मी पूर्ण शेंगदाणे आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मिक्सरवर फिरवून घेतलं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुरुवातीला तुम्ही एका हाताने सुद्धा हा लाडू वळू शकता आहेत. आणि जे टेक्स्चर आहे लाडूचं ते सुद्धा खूप सुंदर दिसतं आहे. हातालासुद्धा खूप तेलकटपणा येत नाही आणि मग हे लाडू खूप जास्ती दिवस टिकतात. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लाडू वळून झालेला आहे. आणि अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते आहे. येत नसतील आणि मिश्रण ड्राय वाटत असेल तरच तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घाला. आणि जर तूप वापरायचं नसेल तर मिक्सचर 2-3 सेकंद मायक्रोवेव्ह करा किंवा त्यामध्ये 2-3 चमचे गरम पाणी घाला. तर नक्की करून बघा लाडू. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत.